गुड मॉर्निंग फ्रेंड्स. तुमच्या सगळ्यांचं स्वागत श्रीकांत इन्फोग्राफिक या यूट्यूब चॅनलवर. आणि आज आपण पाहतोय 6 मॅथमॅटिक्सचा सेकंड चॅप्टर अँड द नेम ऑफ द चॅप्टर इज अँगल्स. तर हा कोण आणि कोणाचे विशेष भाग असणारा चॅप्टर आपण पाहणार होतो, सगळ्या बेसिक कन्सेप्ट याच्यामधले. सो लेट्स मूव ऑन. सो टुडे वी आर गोइंग टू डिस्कस अबाउट अँगल अँड इट्स पार्ट अँड ऑल्सो फर्दर कन्सेप्ट्स. So I have drawn three figures here, and the purpose of drawing these figures are to know the names of the angle, what is the vertex and arms. तर या ठिकाणी जर आपण पहिला कोण पाहिला, so it's a PQR angle. So the name of this angle is angle PQR. So this is the system of writing the name. Here it made angle at कोण PQR मध्ये हा जो Q आहे हा इथे अँगल तयार झालेला आहे आणि त्याचं नाव आपण लिहिलंय PQR. सो इट्स अ अँगल PQR. हिअर इज अनदर अँगल, सो वी कॅन राईट इट ॲज अँगल ABC. ओके, अँड हिअर इज अनदर वन, वी कॅन राईट इट ॲज अँगल XYZ. But by another direction we can write the names again. Here also we can write like PQR, RQP, QP. Here angle CBA, and here angle ZYX. So this is the another way, but it is very much suitable that we can write the names of the angles in a proper way. Okay, so the next point is vertex. Vertexला मराठीमध्ये शिरोबिंदू असं म्हणतात. The point where the two lines joined are called vertex. So here Q is the vertex in angle PQR. Here B is the vertex in angle ABC. And here the point Y is the vertex in angle XYZ. So it's very simple. Where the two lines join, that point is vertex for that angle. Okay. The next point is the arms. So in a angle, simple angle like this, we got two arms. Two arms, दुसऱ्या भाषेत त्याला आपण लाईन म्हणूया. दोन लाईन एकत्र येतात, दोन रेषा एकत्र येतात. त्या दोन रेषा म्हणजेच त्या कोणाच्या बाजू. ओके, आर्म्स. सो इन PQR arms are PQ and RQ, or QR QP, like this. Here AB and CB or BA BC, these are the arms. Here XY and ZY are the arms. So three concepts clear here. In any angle, 3 points are very important. What is the name of the angle? Like this, PQR, XYZ and ABC. Then vertex, two lines join, that point is called vertex. मराठीमध्ये शिरोबिंदू म्हणतात. Then arms, the two lines are nothing but the arms of the angle. Okay. Now we are discussing further about kinds of angle and how they form. It is very important. Okay, let's watch it. Okay, so now we are going to see types of angles. Angle बनतो कसा, अँगलचं माप काय असतं आणि त्याच्या अँगलचं नाव काय. So here I drawn a table of 3 columns. Here we can see name of angles and what is the figure of that angle, what it looks like, and the measurement of that angle. So the first angle, the name of angle is zero angle. मराठीमध्ये त्याला आपण शून्य कोण म्हणूया. झिरो अँगल याचं नाव आहे म्हणजे त्याचं जे मेजरमेंट आहे ते काय आहे, 0 डिग्री. 0 डिग्री दिसतो कसा, तर आपण पाहिलं की अँगलला दोन लाईन असतात, दोन आर्म्स असतात. तर त्याचा हा एक आर्म आहे, हा एक आर्म आहे. जेव्हा या बिंदूच्या जवळ कुठलाही तुम्हाला कोण दिसत नसतो, ॲक्च्युली कुठलाही कोण नाही, म्हणजे तो कुठली कोण आहे, 0 डिग्री आहे. म्हणून अशी जर फिगर दिसली, ओके, तर त्यावेळेस काय म्हणायचं, त्याला झिरो अँगल म्हणायचं. हे लक्षात ठेवा. सो इट इज कॉल्ड झिरो अँगल. द नेक्स्ट वन, the name of angle is acute angle. acute angle ला मराठीमध्ये लघु कोन म्हणतात. आता लघु म्हणजे लहान,
तर याला जी तुलना कोणाशी केली, काटकोनला बेस म्हणून. सो ॲक्यूट अँगल इज ड्रॉन लाईक दिस. हिअर इज आर्म. इथं मी ॲरो दाखवलाय. ॲरो शोज द डिरेक्शन ऑफ मुवमेंट ऑफ द आर्म्स अँड हेअर द कोन इज मेड, दिस कोन. आणि या कोणाला ॲक्यूट अँगल म्हणायचं जेव्हा फिगर अशी दिसते त्यावेळेस. ॲक्यूट अँगलचं मेजरमेंट काय असतं, तर लेस दॅन 90 डिग्री आणि ग्रेटर दॅन 0 डिग्री. जेव्हा ॲक्यूट अँगल हा 0 डिग्रीपेक्षा मोठा पण 90 डिग्रीपेक्षा कमी असतो, 90 अंशापेक्षा कमी असतो, अशा कोणाला आपण लघुकोन म्हणणार. इंग्रजीमध्ये त्याला ॲक्यूट अँगल असं म्हणणार. ओके. नेक्स्ट अँगल सगळ्यांना माहीत आहे, इझी आहे. या सगळ्याला राईट अँगल असं म्हटलं जातं. राईट अँगल म्हटलं की 90 डिग्री लक्षात ठेवायचं. मराठीमध्ये त्याला काटकोन म्हणतात. 90 अँगल डिग्री इथं तयार होतो. कोण मापक ठेवल्यावर तुम्हाला कळेल की या दोन आर्म्सचं जे डिस्टन्स आहे ते 90 डिग्री आहे. तर अशी फिगर तयार होते राईट अँगलची. आणि राईट अँगलचं मेजरमेंट काय असतं, तर ऑलवेज 90 डिग्री. आता आपण काय करतो, स्टेप बाय स्टेप डिग्री वाढवत चाललो आहे आपण. कोणाची साईज वाढवत चाललो आहे त्याप्रमाणे 90 डिग्री आता 90 डिग्रीच्या पुढे चाललो आपण. तर या अँगलला म्हणतात ऑब्ट्यूस अँगल. सो दिस अँगल इज कॉल्ड ऑब्ट्यूस अँगल. मराठीमध्ये विशाल कोन म्हणतात. ज्या कोणाचं माप 90 अंशापेक्षा जास्त आहे पण 180 डिग्रीपेक्षा कमी आहे, तो असा दिसतो. साधी गोष्ट आहे, 90 डिग्रीचा कोन आपला इथं तयार झाला होता. आता हा 90 डिग्रीपेक्षा जास्त आहे म्हणून याला म्हणलं जातं ऑब्ट्यूस अँगल. अँड द मेजरमेंट इज ग्रेटर दॅन 90 डिग्री अँड लेस दॅन 180 degree. So between 90 and 180, all angles are obtuse angle. When the degree is 90, that is right angle. When the degree is between 0 to 90, all angles are called acute angle. Okay. So move on to see the next type of angles. So friends, let's see the another three types. So straight angle. So the angle is made here like this because from the figure one we are moving from this side. सो आपण इथून फिरतोय म्हणजे अँगल इथं तयार होतो. स्ट्रेट अँगल मराठीमध्ये याला सरळ कोन असं म्हणतात, कारण दोन्ही आर्म्स या सरळ दिसतात म्हणून त्याला सरळ कोन म्हणतात. आणि याचं आपण पाहतो की जेव्हा लाईन सरळ असते, स्ट्रेट असते, ॲट दॅट टाइम द मेजरमेंट इज 180 डिग्री. सो दिस टाइप ऑफ अँगल इज कॉल्ड स्ट्रेट लाईन अँड द मेजरमेंट इज 180 डिग्री. सो मूव्हिंग ऑन, रिफ्लेक्स अँगल. Reflex angle starts from this point and up to this point. So here is 180 degrees crossed. So 180, so more than 180 degree, but less than 360. So this kind of angle is called reflex angle. So प्रतिक्षिप्त कोन असं आपण मराठीत त्याला म्हणू शकतो. So reflex कोन, the measurement is greater than 180 degree. So 180 degree like this, but it is moving now like this. So here, and less than 360. So it is not complete the circle. We know that the measurement of circle, that complete that circle is called 360 degree. So more than 180 and less than 360 degree. The last type of angle is called complete angle. पूर्ण कोन म्हणू आपण याला, पूर्ण कोन. So when the angle moves from this, so this complete rotation is completed here, it moves through, it turns through the 180 degree. So from this direction it is completed here 180 degree, then more than 180, and finally it completes here. So you can get confused that it can be a 0 degree. So it is not a 0 degree, but when we know that this line is very important, one arm turn through the 180 degree and then complete the 360 degree, then it is called complete angle. So these are the kind of angles, 7 kind of angle that we have seen. If you don't understand, please make comments and reply, feedback me. But don't forget to like, comment and share. Okay, subscribe this channel for updates. So in geometry, compass box is very important. So all the things that we use in compass box are here. So this is protractor, and it is very important to measure an angle, to draw the figures of geometry. Then we all know that this second is the our ruler. So generally it is called ruler, but we use the word scale. So more important word is ruler. ही आपली पट्टी आहे जिच्यामुळे आपण मेजरमेंट करू शकतो.
Then another things in compass box are so divider and compass figure. With the help of compass we can draw a lot of figures, and it has one point for the pencil and one is very pointer metal. Then divider is used to measure the distance between the angles, and also we have set squares. Here we can see the set square also. Okay, this is all the things which encloses our compass box, and whenever you are going to draw a figure, so use that compass box. Don't draw the figures with the help of pens. Okay, always use pencils, so easy to erase, so that. Okay, so now we are moving on how to draw an equal angle by the given angle. जर आपल्याला एखादा अँगल दिलेला असेल मेजरमेंटचा आणि सांगितलं की सेम अँगल ड्रॉ करा, तर तो अँगल ड्रॉ कसा करायचा ते आपण पाहणार आहोत. अँगल बायसेक्टरचा आपण सेपरेट एक व्हिडिओ तयार केलेला आहे, कसं करायचं अँगल बायसेक्टर ते. तो श्रीकांत इन्फोग्राफिकच्या मॅथ्स अँड जिओमेट्री ही जी प्लेलिस्ट आहे त्याच्यावर जाऊन तुम्हाला तो सहजपणे मिळू शकतो. ओके, सो मूव्हिंग ऑन, हाऊ टू ड्रॉ एन इक्वल अँगल. ओके, सो लेट्स लर्न दिस कन्स्ट्रक्शन ऑफ अँगल इक्वल इन मेजर टू अ गिवन अँगल. हा अँगल इथं दिलेला आहे, आपल्याला असा सेम अँगल काढायचा आहे. आणि काय मदत घ्यायची तर कंपासची आणि आपल्या जे साहित्य आहे पेटीमध्ये त्याचा वापर करून आपल्याला घ्यायचा आहे. कंपास आणि प्रोट्रॅक्टर या दोन्हीचा वापर करायचा आहे या ठिकाणी. तर कसा काढायचा हा समान मापाचा कोण, हाऊ टू ड्रॉ इट. इट्स व्हेरी सिम्पल. अगोदर काय करा, आता हा अँगल आपल्याला ड्रॉ करायचा आहे. सगळ्यात अगोदर एक स्ट्रेट लाईन काढून घ्यायची. ओके, स्ट्रेट लाईन काढल्यानंतर आता काय करायचं, आपल्या पेटीमध्ये जे कंपास आहे ते कंपासचा जो लोखंडी पॉइंटर आहे, मेटल पॉइंटर आहे, तो इथं ठेवायचा आणि थोडंसं अंतर घ्यायचं. टेक सम डिस्टन्स अँड पुट द मेटल पॉइंटर हिअर अँड ड्रॉ विथ द पेन्सिल अँड आर्क हिअर. सो जी फिगर दिलेली आहे तिच्यावर आपण आर्क टाकायचा असा, आणि हे जे डिस्टन्स घेतलेलं आपण कंपासमध्ये आणि त्या पेन्सिलच्या टोकामध्ये या दोन्हीमध्ये डिस्टन्स सेम ठेवायचं, ज्याच्यात काही चेंज करायचं नाही. आणि ती लोखंडी पॉइंटर इथं ठेवायचं आणि हे जे डिस्टन्स आहे इतका डिस्टन्सनी इथे एक असा आर्क टाकायचा. ओके, सो मी इथं कंपास आणि ते वापरलेलं नाही आहे, तुम्ही मात्र फिगर करताना कंपास आणि प्रोट्रॅक्टर हे वापरायचं आहे. कसं करायचं ते इन्स्ट्रक्शन मी इथं देतोय. तर फर्स्ट थिंग, जी दिलेली फिगर असेल इथं लोखंडी पॉइंटर ठेवा, पुट युअर मेटल पॉइंटर हिअर, देन पेन्सिल हिअर, मेक अन आर्क हिअर विदाउट चेंजिंग द distance between these 2 points of compass. Put your metal pointer of compass here and draw an arc on that straight line. Okay, so we can give his name R like PQR and here point Q. याला एक नाव देऊया आपण इथं X आणि Y. सो या Q वरून इथं एक तयार झालं, याला नाव देऊया आपण A. तर या ठिकाणी आला, परंतु आपल्याला आता एक बाजू मिळाली कोणाची. सो वी गॉट वन आर्म ऑफ द अँगल. सेकंड आर्म त्याचं मेजरमेंट इतकं भरलं पाहिजे. मग काय करायचं, परत एकदा ही फिगर ड्रॉ केल्यानंतर अशी परत ते कंपास उचलायचं, त्याचं मेटल पॉइंटर जो आहे कंपासचा लोखंडी टोक जे आहे ते या वाय पॉईंटवर ठेवायचं आणि पेन्सिल एक्स पॉईंटवर ठेवायची जिथे क्रॉस करते. या दोघांचे डिस्टन्स घ्यायचं. ओके, दिस डिस्टन्स, आणि ते डिस्टन्स एकदा काढल्यानंतर तिथून पेन्सिल उचलायचं, कंपास उचलायचं, ए पॉईंटवर ठेवायचं आणि जे काय डिस्टन्स असेल ते इथं असा आर्क टाकायचा. आणि इट्स व्हेरी इझी. देन या आर्कमधून या क्यू पॉईंटला जोडून घ्यायचं. मधून हा जो आर्क इथे टाकला इथून आपण हा क्यू पॉईंट जोडला, त्यामुळे दोन्हीचं पण मेजरमेंट इक्वल आहे की नाही हे पाहायचं असेल. याला पी नाव देऊ आपण. अशा रीतीने आपण जो ABC दिला आहे कोण त्याच्यावरून आपण PQR तयार केला. सो इट्स व्हेरी इझी. सो ड्रॉ द इक्वल मेजरमेंट अँगल्स. सो व्हेरीफाय, पुट युअर कंपास हिअर, सॉरी पुट युअर प्रोट्रॅक्टर हिअर. ओके, अँड मेजर द डिस्टन्सेस, मेजर द अँगल. ओके, हिअर. सो बोथ अँगल्स शुड बी सेम. दोन्ही अँगल सेम आले म्हणजे आपली फिगर अतिशय राईट आली, ॲक्युरेट आली. ओके, दिस इज द होल प्रोसेसर. इट्स व्हेरी इझी. सो विथ द हेल्प ऑफ प्रोट्रॅक्टर, फर्स्ट मेक आर्क फ्रॉम पॉइंट B, take that protractor on this straight line, make an arc, then
take the distance of x and y with the help of compass, and then put that compass here and make an arc here, and then join this line like this. So it's very easy. Okay, I hope you understand today's all the learnings and takeaway points. प्रॉब्लेम सेट आहे तेवढे प्रॉब्लेम सेट सोडवा. सोडवताना जर काही अडचण आली तर नक्कीच खाली कॉमेंटमध्ये टाका. Okay, so thank you for watching today's this chapter, second chapter of 6th standard mathematics, about all the angles. And moving on, so we are going to continue this all the series. Please subscribe and press the bell icon of Sirkan Infographic. So thank you for sharing also.